आता तुमच्यासमोर जो थंबनेल आहे, आपण एन ए प्लॉट मार्किंगचं बिल्डिंग परमिशन विथ अमलगमेशन याची मी प्रोसेस तुम्हाला दाखवतो. 7/12नुसार तुम्ही कसं फॅच करणार आणि इकडे मार्किंग कसं करणार मी तुम्हाला शॉर्टली दाखवून देतो. त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, ह्या नवीन प्रोसेसनुसार तुम्हाला जायचं आहे. आता मी एक तुम्हाला आमच्या टेस्ट लॉगिनवर मी प्रपोजल बनवलं आहे, ते तुम्हाला एकदा करून दाखवतो. आपण जे अमलगमेशन बिल्डिंग परमिशनला डाटा भरतो त्यानुसार डाटा भरा. ओके, त्यानुसार आपला जो 7/12 आहे तो फेच करून घ्या. इथून 7/12 कसा फेच करायचा ते आपल्याकडे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मी 2 7/12 फेच केले. जसं आता बघा, 2 प्लॉट 2 7/12 आहेत आपले आणि त्याच्यात आपल्याला अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन करायचे. तो पहिला हा फेच केला, दुसरा हा फेच केला आहे. ओके, ते नंतर आता बघा, एक 500चा एरिया आहे आणि एक माझा 650चा एरिया आहे. हे दोघं मी 7/12 फेच करून घेतले. यानुसार आता मी प्रोजेक्ट सेव्ह करेल. प्रोजेक्ट सेव्ह केल्यानंतर प्रोजेक्ट सेव्ह झालं. ओके, हे तुम्हाला प्रोसेस दाखवून दिली. आता आपण ट्रेसिंगचा पार्ट बघू. आता टिपिक लाईनला तो प्रोजेक्ट ओपन करेल. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बिल्डिंग परमिशन अमलगमेशनची जे पूर्ण स्टेप आहे ऑलरेडी आधी जसे होते तसेच आहेत. फक्त जे चेंजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आहे. ओके, आपण जसं नेहमी बिल्डिंग परमिशनला ट्रेसिंग करतो त्या स्टेप कंटिन्यू राहतील. फक्त ॲडिशनल आपलं जे अमलगमेशन लेअर आणि 2 प्लॉट किंवा 2 7/12नुसार जे असेल ते मार्क कसं करायचं ते दाखवतो आहे. बघा, जसं आता बघा आपण आता अमलगमेशन बिल्डिंग परमिशनसाठी कधीही मार्क करणार तर आपण याच्यात जायचं. मार्क लँडमध्ये आपल्या ज्या सँक्शन लँड आहे ती आपण पहिली मार्क करून घेऊ. ओके, त्या पद्धतीनं आपलं एरिया आहे त्या पद्धतीने आपण मार्क करून घेऊ. जसा माझा आता पहिला एक जो एरिया आहे 7/12चा 650 आहे तो पहिले मी मार्क करून घेईल. आणि दुसऱ्या 7/12चा सँक्शन लाईन मार्क करून घेईल. त्यानुसार आपण आता त्याच्यावर जी त्याची कन्सिडर डेव्हलपमेंट लँड आहे ती पण मार्क करून घेऊ. कन्सिडर डेव्हलपमेंट लँड बरोबर, इथे ओनरचं नाव येईल तुम्हाला, तो आपण मार्क करून घेऊ. लगेच आपण दुसऱ्याचं मार्क करून घेऊ. या पद्धतीने मला मार्क करायचं. तुमची अमलगमेशन लेअर जी तुम्ही मार्क करतात तीच आपल्याला मार्क करायची. +2. ओके, या पद्धतीने आपण मार्क करून घेतल्या. नवीन जे आहे आपलं एन ए असेसमेंट लेअर ती मार्क करायचं मी तुम्हाला दाखवलं याच्यात बिल्डिंग परमिशन अमलगमेशनसाठी. या पद्धतीने तुम्ही मार्क करून घेणार. आता आपण रिपोर्ट जनरेट करणार. आता बघा, जो 7/12 घेतला होता त्याच्यात एरिया आपण बघू की एका 7/12मध्ये 500चा एरिया आहे, एका 7/12मध्ये 650चा एरिया. ओके, तो आपल्याला चेक करायचा आहे बरोबर आला आहे का नाही. हे बघा, जो एक पहिला 7/12 आहे त्याच्यात 650चा मी कन्झ्युम इंडेक्स तिथे भरला आहे आणि ड्रॉईंगमध्ये माझा 500 झाला आहे. कारण की मी तिकडे ट्रेसिंग करताना जे आहे ते आपलं चुकलं आहे. त्याला प्रॉपरली कसं करायचं ते दाखवतं. कारण इथे 500चं आहे, इथे 650 आलं आहे. तर हे काय झालं तेही दाखवतो तुम्हाला. तसं ऑनलाईन इनपुट जो आहे मी तिकडे 650 दिला कन्झ्युममध्ये आणि ड्रॉईंगमध्ये माझा 500 मार्क केला.
हा मिसमॅच झाला, याला प्रॉपरली तुम्हाला मार्क करायचं आहे. कसं मार्क करणार तर मी तुम्हाला एकदा परत दाखवतो. आता आपण मार्क करून घेऊ. जसा आता माझा 750 आहे. माझा जो आहे 88चा ओके. आता आपण याची ॲक्युरेट मार्क करून बघू आपण की बरोबर कॅल्क्युलेशन येतं आहे का नाही. बरोबर. आता आपण एकदा परत रिपोर्ट जनरेट करून ते कॅल्क्युलेशन बरोबर आलं का नाही ते चेक करू. ज्याचा जो 712 आहे त्याचा एरियानुसारच तुम्हाला मार्क करायचं आहे. सँक्शन लँड आणि त्याचं कन्सिडर डेव्हलपमेंट लँड. आता बघा हे ॲक्युरेट आलं, कारण की मी जो इनपुट आहे त्याच्यानुसारच ट्रेस आउट केलं आहे एरियानुसार. हे आधीचं आपलं जे इनपुट आलं होतं ते. हे बघा माझा जो 712चा एरिया जो ओनरचा होता 750, मी पहिले कन्झ्युम तो भरला होता तो, त्यानुसार ड्रॉईंगमध्ये ट्रेसिंग केला 750वाला हा वाला. ओके. सेम त्या सिक्वेन्सने आपण दुसरा जर मार्क केलं 500चा, इनपुट कन्झ्युम 500 टाकला, इकडे ट्रेसिंग केलं तेवढं करायचं. हे ॲक्युरेट आलं. हे रॉंग का आलं, कारण की आपण इकडं मार्किंग करताना चुकीचं केलं त्यामुळे आलं. ओके. या पद्धतीने मार्किंग केलं का होऊन जाईल. आणि जिथे तुम्हाला हा क्वेश्चन मार्क दिसतोय याला तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर ते कसं करणार ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा तुम्हाला FAQ मध्ये आम्ही एक फॉन्ट दिला आहे, त्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ओके. तो इन्स्टॉल केला की जेव्हा तुम्ही त्याचा परत रिपोर्ट जनरेट करणार तर तुमचं ते जे आहे मराठी नावामध्ये जे क्वेश्चन मार्क दिसतं ते प्रॉपरली येऊन जाईल. आता मी तुम्हाला ते दाखवतो. आता आपला रिपोर्ट जनरेट होतो आहे. ज्या पद्धतीने अमलगमिशन बिल्डिंग परमिशन मी तुम्हाला दाखवलं तसेच पद्धत तुम्ही मार्किंग करा. हे बघा ते नाव आपलं मराठीत प्रॉपरली येऊन गेलं. या पद्धतीने तुम्ही अमलगमिशन बिल्डिंग परमिशन ट्रेस आउट करा नवीन लेअरचं. ओके. थँक्यू.